सरस्वती मातेची करूया वंदना, ज्ञान बुद्धीची मिळो आपणा कृपा, ज्ञान बुद्धीची मिळो आपणा कृपा. बोल्या झाल्या, एकच डबा, एकच वही, एकच हसू सगळ्यांचं, आणि शिक्षा झाली तरी बळ होतं एकमेकांचं. ते दिवस परफेक्ट नव्हते, पण मन तेच रमते. आज सगळंच असूनही बालपण सुंदर वाटते. आज वेगवेगळ्या शहरात, वेगवेगळ्या वाटावर, पण शाळा मात्र कोरलेली अजूनही म्हणावं. काळ बदलला, चेहरे बदलले, सर्व आहे खरं, पण वर्ग मित्राची मैत्री आहे आनंदाचा सागर, आहे आनंदाचा सागर. मित्रांनो, काळ पुढे गेला, चेहरे बदलले, पण आज भेटता क्षणी आठवणी जशाच्या तशा उभ्या राहिल्या आहेत. आज इथे उभे राहून मन खरंच भरून आलं आहे. या शाळेच्या प्रत्येक कोपऱ्यात आपल्या आठवणी जडलेल्या आहेत. इथल्या वर्गखोल्या, मैदान आणि घंटानाद सगळं आज पुन्हा जुन्या दिवसात घेऊन जात आहे. इथेच आपण स्वप्न पाहायला शिकलो, इथेच पडून उभे राहायला शिकलो, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे इथेच माणूस म्हणून घडायला शिकलो. आज अनेक वर्षानंतर आपण सगळे पुन्हा एकदा या शाळेच्या परिसरात एकत्र आलो आहोत. हा आनंदाचा व भावनिक क्षण आहे. काळ पुढे गेला, प्रत्येकजण आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या वाटांनी पुढे गेला, पण या ठिकाणी येताच जुन्या आठवणी, मैत्री आणि शालेय जीवनाचे क्षण पुन्हा जिवंत झाल्यासारखे वाटत आहेत. या शाळेने दिलेले संस्कार, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मित्रांची साथ हीच आपली आयुष्याची खरी संपत्ती आहे. आजचा हा क्षण आनंदात घालून सुवर्ण आठवणी काय मनात जपू. गुरु विना ना मिळे ज्ञान, गुरु विना ना मिळे सन्मान, जीवन भवसागर तराया, चला वंदूया गुरुराया. सर्व गुरूंना नतमस्तक होते. शिक्षकाबद्दल बोलायचे म्हणजे शिक्षक पेशा असा आहे जिथे जगातली प्रत्येक व्यक्ती निर्माण केली जाते. डॉक्टर असो वा इंजिनियर असो, तो घडतो कोणामुळे, तर या शिक्षकामुळेच घडतो. शिक्षक कोणतीही अपेक्षा न ठेवता मुलांना ज्ञानार्जन करतात. असे म्हणतात, पेनाची धार तलवारीपेक्षा जास्त असते, आणि शिक्षकाकडे जगाला बदलण्याची ताकद असते. आणि त्यांच्याजवळ फक्त दोनच अस्त्र असतात, एक म्हणजे त्यांचे ज्ञान व दुसरे म्हणजे त्यांचे शब्द. आज आपण इथे एकत्र जमलोय हे दृश्य पाहून मन अगदी भरून आले. शाळा, कॉलेज संपली, मार्कलिस्ट कपाटात गेली, पण मैत्री ती तशी ताजी आहे. काही डॉक्टर झाले, काही इंजिनियर, काही शिक्षक, काही शेतकरी, तर काही व्यवसाय करू लागले. रस्ते वेगळे झाले, पण पुन्हा आपण सगळे एकत्र आलो आहोत. या ग्रुपमध्ये प्रत्येक जण स्पेशल आहे. बेंचवरचा डबा शेअर करणे, आपण ग्राउंडवर पडलो तरी हसणारे पण आपणच. आयुष्याच्या शर्यतीत आपण सगळे धावतोय, पण आजचा दिवस शर्यत थांबून एकमेकांकडे बघण्याचा आहे. फोनवरच्या डीपी मागची खरी माणसं भेटण्याचा आहे. जुने किस्से काढा, मनसोक्त हसा, फोटो काढा, पण हा एक दिवस फक्त वर्ग मित्र म्हणून जगा. एवढंच सांगेन की यश कितीही मिळवा, पण माणसं जपा, कारण मार्गशीटचे मार्ग पुसट दिसतील, पण मैत्रीचे मार्ग कायम राहतील. समाधान वाटतं की आम्ही घडवलेली मुलं समाजाला एक वेगळ्या विचाराने नेण्याची ताकद त्यांच्यामध्ये निर्माण करून केलेली आहे. तुम्हाला भविष्यामध्ये तुमचा संसार या ठिकाणी प्रफुल्लित व्हावा, सुख समृद्ध आरोग्यदायी या ठिकाणी तुम्ही आनंदात पुन्हा भेट झाल्यानंतर या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळावं एवढीच भगवंताकडे अपेक्षा करतो. आम्हाला तुम्ही बोलवलं, आमचा आदर सत्कार केला, आणि आम्ही दिलेली हीच ज्ञानाची विचार तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये घेऊन तुम्ही उंच भरारी या ठिकाणी मारलेली आहे आणि मारता आहात. हे तुमच्या आयुष्यामध्ये सतत या ठिकाणी वाढत राहू तुम्ही अपेक्षा करतो. आणि पुनश्च एकदा तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलवून आमचा अभ्यासत्कार केला, आमच्याबद्दलची कृतज्ञता आणि आमच्या असणाऱ्या विचाराच्या ह्याच्यातून या ठिकाणी उत्तरेपणे आम्ही सगळ्यांनाच आनंद झालेला आहे. त्या हा पहिल्यांदा या शाळेमध्ये मला वाटतं दरवर्षी पहिल्यांदाच या शाळेमध्ये केंद्र झाला, आणि त्यामध्ये तुम्ही सर्वांनी सहभाग घेतला. माझे सर्व आदरणीय गुरुवर्य आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, प्रथमतः सगळ्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो व दंडवत करतो. ज्या कार्यक्रमाची आपण खूप आतुरतेने वाट पाहत होतो तो कार्यक्रम आपला सुरू झाला. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवा महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जीव जन्माला येतो आणि मूल
चालायला लागतं, बोलायला लागतं. जेव्हा शाळेत घातलं जातं तेव्हा हा श्लोक आपण ऐकत असतो. हा श्लोक ऐकतो, ज्ञान घेतो, मोठे होतो, उंच आकाशात भरारी घेतो. त्या गुरूंना आपण कधी विसरत नाही, पण कधी सांगतही नाही की आम्ही तुम्हाला विसरलो नाही. गुरु आपल्या भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये 3 भेटतात, जे 1ली ते 10वी पर्यंतचे, ज्युनियर कॉलेज आणि त्यानंतर ग्रॅज्युएशन पर्यंतचे. पण सर्वात जास्त लक्षात राहतात ते म्हणजे आपला पाया भक्कम करतात, अर्थात 1ली ते 10वी पर्यंतचे. केव्हाही मंदिराच्या कळसाचे दर्शन घेतलं जातं, पण मंदिराच्या पायरीलाही वंदन करावे लागते. लहानपणी गुरूंनी आपला पाया भक्कम केलेला असतो. आजही आपल्याला गुरूंनी बालपणी शिकवलेल्या प्रत्येक गोष्टी आठवत असतात. शाळा म्हणजे नक्की काय असतं, तर ते असतं किशोर वयात भरारी घेण्याच्या काळात पंखामध्ये अलौकिक शक्ती देणारं स्थान म्हणजे आपली शाळा श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल वैगरची. जेव्हा पंतप्रधान निवृत्त होतात त्यावेळेस सर्वजण म्हणतात माझी पंतप्रधान. आमदार खासदार ज्यावेळेस बदलतात तेव्हा त्यांना आपण माझी आमदार माझे खासदार असं आपण बोलत असतो. पण आपणास शिकवणाऱ्या शिक्षकांना शेवटपर्यंत माझी नाही तर माझे शिक्षक म्हणत असतो. माझे रिटायर्ड शिक्षक असे कधीच म्हणत नाही, कारण त्यांचे स्थान नेहमी हृदयात असतं. आणि अशा या शिक्षकांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे. सुंदर आणि स्वच्छंद असे नाते म्हणजेच मैत्री. माझे सर्व जीवलग मित्र आणि मैत्रिणी की ज्यांच्या सहवासाशिवाय जीवनाच्या खऱ्या आनंदाची कल्पना करणे अशक्य आहे. शाळा या 2 अक्षरी शब्दात किती मोठे विश्व सामावलेले आहे याची आपल्या सर्वांना जाणीव तर आहेच, परंतु आपल्याला शाळा सोडून काही वर्ष झाल्यानंतरही समजते. जीवनाच्या कुठल्या तरी एका ठराविक टप्प्यापर्यंत सोबत असणारी मित्रांची मैत्री कधीतरी परत येईल का? जेव्हा ही पाखरे उडून जातात आणि बऱ्याच मोठ्या काळानंतर मुक्त विहार करून परत एकत्र येतात, अशा या माझ्या मित्रांची दूर गेलेले चेहरे पाहण्याची आतुरता असा हा आठवणीचा उजाळा देणारा क्षण आहे. आज मला या ठिकाणी स्वतः उभे राहून खूप मनस्वी आनंद होत आहे. मन प्रसन्न वाटते, कारण की बरेच वर्ष उलटून गेली तरी पण मला आजही माझा वर्ग आठवत आहे. या शाळेने आपल्याला खूप आठवणी दिलेल्या आहेत. या शाळेने दिलेल्या ज्ञानाच्या शिदोरीवर आज आपण सर्वजण कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात यशस्वी झालो आहोत. मी माझ्या सर्व गुरूंचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. यापुढे तुमचे आशीर्वाद असेच राहो. जीवनामध्ये कधीही काही अडचण आली तर आम्हाला निश्चितपणे आपले मार्गदर्शन मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढे या.